इंधन तेलाच्या किमती तर वाढत चाललेच आहेत, डिझेल, पेट्रोल इत्यादी, आणि पुढे वाढणार आहेत. पण त्यापेक्षा खाद्यतेलाच्या किमती अधिक वाढणार आहेत. नुकतंच आपले प्रधानमंत्री, त्यानंतर आपले आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, आंतरराष्ट्रीय संकट वाढत चाललंय, पण त्यापेक्षाही सामान्य लोकांच्या उपभोग खर्चावर मोठा फरक पडणार आहे, इम्पॅक्ट बॅड पडणार आहे, याच्याबद्दलची विशेष नोंद केलेली आहे. आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाद्यतेल, जे आपल्या दैनंदिन उपभोगामध्ये दररोज त्याचा वापर होतो. आपल्या देशात जेवढं खाद्यतेल लागतंय ते 270 लाखाच्या टनच्या आसपास आहे. 270 लाख टन एवढं जे आपल्याला लागतंय, त्यातलं 150 ते 170 लाख टन खाद्यतेल आपण दरवर्षी आयात करतो. आणि याला $20 अब्ज एवढं परकीय चलन सुद्धा लागतंय. परकीय चलनाचीही वाट लागते आणि आयात करावं लागतं, ही मजबुरी आहे. पण या आयातीवर आता बॅड इम्पॅक्ट पडतोय. त्याचं मुख्य कारण आहे, पहिलं, युक्रेन रशियाकडून आपण सूर्यफूल आयात करतो, सूर्यफुलाचं तेल, पण तिकडे युद्धामुळे तिकडून आयात कमी झालेली आहे. त्यासोबत ब्राझील आणि अर्जेंटिनाकडूनही तेल आयात करतो, पण आंतरराष्ट्रीय युद्धामुळे त्याच्यावरही इम्पॅक्ट पडलेला आहे, म्हणजे आयात कमी झालेली आहे. त्यानंतर इंडोनेशिया, मलेशियाकडून आपण आयात करतो पाम तेल, जे आपल्या एकूण आयातीमध्ये पाम तेल 50-60% आहे. आणि ते पाम तेल सुद्धा आता आयात कमी होत आहे, कारण इंडोनेशियानं निर्यात करायचंच कमी केलेलं आहे. कारण इंडोनेशियाचं मत आहे, त्यांच्या देशात बायोडिझेल तयार करण्यासाठी लागणारा मुख्य घटक म्हणून पाम तेल, त्याचा कच्चा माल म्हणून ते वापर करत आहेत. त्यामुळे भारताला निर्यात कमी करायला सुरुवात केली आहे. एकूणच आपल्याकडं आता खाद्यतेल कमी येणार आहे. मग आता आपोआपच तेलाच्या किमती वाढतील. आणि आयात करायचं आहे त्याला आपला रुपया जास्त लागतोय, कारण आपला आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपया घसरत चाललेला आहे. त्यामुळे आयातीचा खर्च वाढतो. म्हणून एकूणच सामान्य लोकांना खाद्यतेलाच्या किमती जास्त फेस कराव्या लागणार आहेत, हे फॅक्ट आहे. पर्याय काय? देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे 3 राज्य आहेत जे सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य आहेत. या 3 राज्यात सोयाबीनचं उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात होतंय, पण याचा वापर भारत निर्यातीसाठी करतो किंवा सोयाबीन पासून इतर उत्पादनं तयार करतो, पण आपल्या देशात म्हणावं तेवढं त्याचं तेलाच्या उत्पादनासाठी वापर होत नाही. त्यामुळे आपण तेलाच्या बाबतीत सक्षम नाही. उपभोग मात्र वाढत चाललाय, लोकसंख्या भरपूर आहे, आयात कमी आहे आणि तेल उत्पादन मात्र कमी आहे. त्यामुळे पुढच्या काळात अजून तेलाच्या किमती वाढणार आहेत, हे अंतिम सत्य आहे. यासाठी सरकारला शेतकऱ्यांकडून सोयाबीन योग्य किमतीला मजबूत खरेदी केला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला म्हणजे सोयाबीनला मजबूत भाव मिळेल आणि त्यासोबत तेल उत्पादनाला भर दिल्यामुळे आपण जास्तीत जास्त आयात करणं गरजेचं पडणार नाही आणि आपण तेलाच्या बाबतीत सक्षम होऊ शकतो.